नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहतोय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. तसं बघायला गेलं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक 3मध्ये उभा आहे. प्रभाग क्रमांक 3मधील मोशीकरांचं कुलदैवत देवस्थान म्हणजे नागेश्वर महाराज, या नागेश्वर महाराजांच्या चरणी जे उमेदवार आहेत ते सध्या आता नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. आज आपण जी काही एवढ्या वर्ष या प्रभागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवले तेच प्रश्न घेऊन सध्या आता नागरिकांपर्यंत जात आहेत. परंतु नागेश्वर महाराज चरणी सध्या आता नतमस्तक होऊनच या प्रभागात फिरायला चालू करत आहेत. परंतु या प्रभाग क्रमांक 3मध्ये जे काही उमेदवार आहेत सध्या आता म्हणजे प्रत्येकजण आपण जे काही कार्य अहवाल म्हणतो आपण त्याला, ते कार्य अहवाल प्रत्येकजण घेऊन येतो. परंतु हा असा एक उमेदवार आहे की त्याच्याकडे कुठलाही कार्य अहवालच नाही आहे. ही अशी एक व्यक्ती आहे. परंतु ही व्यक्ती खूप चर्चेत आहे प्रभाग क्रमांक 3मधून. खरं तर गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी प्रभागाचं नेतृत्व करते, म्हणजे कार्य अहवाल नागरिकांना देण्याची गरज नाही आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतं आहे. कारण गेल्या कित्येक वर्षापासून त्या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत. ताई, तुम्ही या अनुसूचित जाती महिला वर्गातून खरं तर गेल्या 30 वर्षापासून हा प्रभाग जो होता तो प्रतीक्षित होता. आज 30 वर्षापासून खरं तर या प्रभागाला म्हणजे न्याय मिळाला आहे असं म्हणावं लागेल. सध्या आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही जात आहे. नागेश्वर महाराजांच्या चरणी तुम्ही आता नतमस्तक झालात, काय सांगाल? मी एकच सांगेल की हे जे मी उभी राहते निवडणुकीमध्ये, प्रभागासाठीच मला काम करायचं आहे. हा जो एरिया म्हणजे पूर्णपणे चरोली, डुडुळगाव, मोशी, चोईसावाडी वगैरे या क्षेत्रासाठी मला कार्य करायचं आहे. याच्या अगोदरही मी कार्य करत आलेले आहे समाजापर्यंत. जसं सांगता येईल तळागाळातली जी लोकं आहेत तिथपर्यंत मी पोचले. पण याच्या पुढेही मला कार्य करायचं आहे. काहीतरी पद असेल तरच मी कार्य करू शकते. यासाठीच मी नागेश्वर महाराजांकडे नतमस्तक झाली आहे की यापुढे मी असंच कार्य करत राहावं आणि हेच साकडं मी नागेश्वर महाराजांकडे घातलं. खरं तर भाऊ, आपण बघतोय की म्हणजे प्रत्येक जो व्यक्ती आहे या ठिकाणी कार्य अहवाल घेऊन येतोय, कार्य अहवाल नागेश्वर महाराजांच्या चरणी ठेवतायत. असा कार्य अहवाल तुमचा दिसत नाही. कार्य अहवाल कुठे आहे तुमचा? ॲक्च्युली काय झालं की आज आमच्या समाजाला आजपर्यंत कधीच न्याय मिळाला नाही. आज प्रथम एवढ्या 30 वर्षामधनं आज संधी मिळाली आपल्या समाजाला की बाबा SC कॅटेगरीमधून आज उभं राहण्याची संधी मिळाली की हे आज ह्याच्या आधी कधी हा विषय नव्हता. आम्ही 4 वर्षापासून मी खुशी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केलं. तेव्हापासून मी माझं कार्य करत राहिलो. पण ते अनाथ लोकांसाठी केलं, ऊसतोड कामगारांसाठी केलं, पूरग्रस्तांसाठी केलं, भरपूर क्षेत्रामध्ये काम करत आलो. पण त्या गोष्टी कधी मी सोशल मीडियाद्वारे कधी प्रसिद्ध केल्या नाही. कारण कधी विजन नव्हतं आमचं की बाबा मला पॉलिटिक्समध्ये उतरायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन हे करायचं आहे किंवा मला दाखवायचं आहे. दिखावा हा प्रकारच नव्हता मुळात. तर आम्ही दोघांनी शून्यातनं उभं राहिलेलो आहे. ॲक्च्युली जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा आम्ही 12वी पास होतो बरं का. त्यानंतर मी माझं मिसेसचं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर मी माझं पूर्ण केलं आणि ज्या शून्यातनं आज आम्ही इथं उभं आहे ना, तर ही एक तळमळ आहे आज समाजासाठी. आज आपला जो दुर्बल घटक आहे या घटकासाठी काम करायचं आहे, ज्यांच्यासाठी आजपर्यंत कधी कुणी काम केलंच नाही आहे. म्हणजे खरं तर तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून या प्रभागातल्या नागरिकांसाठी तुम्ही काम करत आलात. त्याच्यामुळे जो काही कार्य अहवाल आहे तो काढायची आवश्यकता पडलेली आहे. कारण माझं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचलेलं आहे 100% पोचलेलं आहे. प्रत्येक घराघरामध्ये माझं नाव चर्चेत आहे गावामध्ये. त्यामुळे सांगायची गरज नाही की हा मुलगा शून्यातनं ज्याच्याकडे स्वतःचा चमचा नव्हता तो मुलगा आज इथं उभा राहिला, कसा राहिला हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे ते सांगायचीच गरज नाही आहे. फक्त आता विषय काय होता की आज आमच्या समाजाला प्रतिनिधित्व करणारं कोण एक नेतृत्वच नाही आहे. त्यासाठी आज जी संधी मिळालेली आहे याचं सोनं करायचं आहे आणि मला माझ्या समाजासाठी एक ताट मानेने माझा समाज वर काढायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं धोरण हे ते की माझ्या समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि असं नाही की फक्त हा माझ्या समाजासाठी आहे, सगळ्या समाजातला घटक वर्ग जो आहे, जो मागं पडलेला आहे, आज त्याला न्याय द्यायचा आहे. आज बघा महिलांना म्हणजे आत्मनिर्भर बनवायचं आहे, सुरक्षिततेचा विषय आहे, बरोबर, हे सोडून रोजगाराचा विषय आहे, भरपूर विषय आहेत की त्यासाठी आज आम्हाला याच्यामध्ये समाजामध्ये आहे ना उतरण्यासाठी कुठलं तरी पद पाहिजे. असं आमच्या मिसेसने सांगितलं की पद पाहिजे, पद असेल तर तुम्ही कार्य आणखी चांगलं करू शकता. तर त्यासाठीच आज संधी मिळालेली पालिकेची आणि ह्याचं सोनं करून मी माझ्या दुर्बल घटक म्हणजे फक्त समाज नाही म्हणत मी माझा SC समाज, की आपल्या प्रभागातला प्रत्येक समाजातला दुर्बल घटक यांना कसं वर काढता येईल ह्याच्यासाठी आम्ही नेतृत्वासाठी आम्ही उभं राहिलेलो आहे. बाकी दुसरं कोणतंही धोरण नाही. जसं तुम्ही म्हणले कार्य अहवाल, तर कार्य अहवाल केलेल्या म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या आहे. आता आम्ही पुढचं जे धोरण आहे त्या गोष्टी घेऊन आलेलो आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी बघा ना तुम्ही की आज काही वर्षांपूर्वी झालेली पाईपलाईन आहे, म्हणजे बेसिक गोष्ट आहे पाण्याची समस्या.
पाईपलाईन झाल्या, समजा एक उदाहरण देतो, समजा 1000 लोक होते, 1000 लोकांच्या बघून धोरण करून 2000च्या प्लॅनिंगनी समजा ते पाईपलाईन बनवले असतील, पण आज त्याच पाण्याच्या समस्याला तुम्ही बघा, तिथं 10,000 लोक झालेत आणि चढ उतार करून काही थोडासा वरचढचा भाग असतो, डेव्हलप होत चाललाय, डेव्हलप होत चाललाय, खूप डेव्हलप, समस्या वाढत चालल्या, खूप वाढत चालल्या, खूप म्हणजे मी तुम्हाला सांगतो 100 पटीने समस्या वाढलेल्या आहे. पाईपलाईन तीच आहे, परत तुमची ड्रेनेज लाईन तीच आहे, भरपूर गोष्टी अशा आहेत की त्याला सुधारण्याची गरज आहे. नक्कीच. पण खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे हे प्रभाग क्रमांक 3 मधून ग्राउंड लेवलला कामकाज बघितलंय. शक्यतो म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी ज्यांना पुढं केले, सगळे मित्र कंपनी सगळी उभा आहे. खरं तर हे सगळं म्हणजे चित्र फक्त आत्तापुरते, परंतु ह्याच्या पाठीमागं खूप अशी मित्र कंपनीची अशी जी ताकद उभा केली आहे त्यांनी, त्याच्यामुळे सध्या आता हे सगळी दीपक भाऊ साळुंके सध्या आता त्यांच्या सौभाग्यवती त्या सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरं तर सध्या आता म्हणजे पक्षाचं चिन्ह कुठलं काहीच नाही आहे, सध्या अपक्ष आहात. काय वाटतं, लवकर चिन्ह मिळेल? सर ॲक्च्युली ना पक्ष चिन्ह ह्या गोष्टी कुठे विचारातच घेतल्या नाही आहे. मला माझ्या समाजाचा तळापर्यंत पोहोचायचं आहे. मला माझा समाज म्हणजे फक्त SC नाही, पूर्ण आपला प्रभागाचा जो समाज आहे त्या समाजाला मला वरती काढायचं आहे. काय होतं सर, तुम्हाला सांगतो, आज बघा तुम्ही, आज रोजगाराचा प्रश्न आहे आणि त्या रोजगाराच्या प्रश्नाला मी सडेतर उत्तर देऊन आज आहे ना प्रभागामध्ये 15 कोर्सेस घेऊन आलो आहे, जेणेकरून तो कोर्सेस शिकून आपला महिला वर्ग असू द्या. तुम्हाला आता इलेक्शनच्या रिंगणात तुम्हाला उतरायचं आहे. सध्या आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, परंतु पक्ष आणि पक्षाचं चिन्ह हवं असतं. कधी मिळेल? सगळ्यांना आता प्रतीक्षा त्याची. लवकरच तुम्हाला त्याची गुड न्यूज देईल. सगळं ऑलरेडी सेट आहे, लवकरच तुम्हाला त्याबद्दल गुड न्यूज मिळेल. फक्त काय होतं आता की थोडंसं काही धोरणं आहेत, थोडं समीकरणं आहेत, आता ते एकदमच ओपन करणं योग्य नाही आहे, पण बाकी तुम्हाला लवकरच म्हणजे 2 दिवसामध्ये सगळं पिक्चर क्लिअर असेल तुम्हाला. काय वाटतं ताई, कधी भाऊ म्हणतायत नक्कीच म्हणजे आता चिन्ह नाही आहे कुठलं, नक्कीच चिन्ह मिळेल आणि समाजापर्यंत तुम्ही तर पोहोचला आहात, त्यामुळे चिन्ह पोहोचवायची आवश्यकता पडणारच नाही अशी परिस्थिती सध्या. नाही, आम्ही पोचलेलोच आहोत आणि कार्य आमचं पोचलेलं आहे आणि चिन्ह आम्हाला लवकरच मिळेल. सर्वसामान्य कुटुंबातून दीपक भाऊ साळुंके सध्या आता या कुटुंबातून प्रभाग क्रमांक 3च्या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. खरं तर प्रभाग क्रमांक 3मधून सध्या चर्चेतले उमेदवार म्हणजे सध्या आता दीपक भाऊ साळुंके, त्यांच्या सौभाग्यवती आहेत अनुराधा दीपक साळुंके. सध्या या अनुसूचित जाती महिला वर्गातून सध्या आता ते निवडणुकीच्या सामोरे जात आहेत. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नवमहाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नवमहाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.